नॅशनल लीगल सर्व्हिसेस डे. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय विधी सेवा दिन हा केव्हापासून साजरी केला जातो, हा दिन साजरी करण्यामागचे उद्दिष्ट कोणते, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण म्हणजे काय, त्याची स्थापना कधी झाली, त्याचे प्रमुख कार्य कोणते, त्याचे मुख्यालय कोणते, या संदर्भातील महत्त्वाची माहिती बघणार आहोत. राष्ट्रीय विधी सेवा दिन हा दरवर्षी 9 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. राष्ट्रीय विधी सेवा दिन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 1995 मध्ये सुरू केला, ज्याचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांना विनामूल्य म्हणजेच फ्री कायदेशीर मदत आणि समर्थन प्रदान करणे हे आहे. हा दिवस कायदेशीर जागरूकता वाढवण्यासाठी आणि सर्व नागरिकांसाठी, विशेषतः उपेक्षित समुदायातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो. ही कायदेशीर मदत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत पुरविल्या जातात. उदाहरणार्थ, तुम्ही जय भीम मूव्ही बघितला असेल. त्या मूव्हीमध्ये एका आदिवासी कुटुंबातील घराला न्याय मिळवण्यासाठी एका वकिलाची आणि न्यायनिवाड्यासाठी कायदेशीर मदत पाहिजे होती. त्यावेळेस त्यांनी काही समाजसुधारक किंवा ज्यावेळेस त्यांना अशी कायदेशीर मदत मिळत नाही, वकील मिळत नाही, त्यावेळेस राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण त्यांच्यासाठी एक वकील प्रोव्हाइड करतात, जो विनामूल्य असतो आणि तो त्यांच्या बाजूने केस लढवतो. नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीची स्थापना 1995 मध्ये विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 म्हणजेच लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ॲक्ट 1987 अंतर्गत करण्यात आली. समाजातील दुर्बल घटकांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे आणि विवादांचे सुधार्यपूर्ण निराकरण करण्यासाठी लोक अदालती आयोजित करणे हे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख कार्य आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे मुख्य संरक्षक म्हणजेच चीफ पॅट्रन आहेत. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर सर्वोच्च न्यायालयाच्या दुसऱ्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची परंपरा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल लीगल सर्व्हिसेस डे म्हणजे काय, त्याची स्थापना केव्हा झाली, त्याचे प्रमुख कार्य काय आणि सामान्य लोकांना त्याचा फायदा कसा होतो या संदर्भातील माहिती बघितली. सरळ सेवा, पोलीस भरती, अग्निवीर, SSC GD, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. राष्ट्रीय विधी सेवा दिनाबद्दल योग्य विधान असलेला पर्याय निवडा. पर्याय पहिला, राष्ट्रीय विधी सेवा दिन दरवर्षी 9 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. पर्याय दुसरा, या दिनाचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांना विनामूल्य कायदेशीर मदत आणि समर्थन प्रदान करणे हे आहे. पर्याय तिसरा, वरील दोन्ही पर्याय योग्य. आणि पर्याय चौथा, दोन्ही पर्याय अयोग्य. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.